धुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नगदी पीक म्हणून कांद्याची पेरणी केली जाते आणि आता उन्हाळी कांद्याची पेरणी आता सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतो की आपण या कापडणी शिवारात आलेलो आहोत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला मजुरांकडून या ठिकाणी कांद्याची पेरणी केली जात आहे। गेल्या वर्षी कांद्याला चांगला भाव असल्या कारणाने या ठिकाणी कांदे लागवडीला आता पुन्हा एकदा पसंती या भागातल्या शेतकऱ्यांनी दिलेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याची लागवड या भागामध्ये केली जाते। विशेषतः जिल्ह्यामध्ये सर्वीकडेच कांदा नगदी पीक म्हणून ओळखले जातं आणि त्या कांद्याची पेरणी आता सध्या सुरू झालेली आहे। हा उन्हाळी कांदा असून उन्हाळ्यामध्ये हा कांदा निघेल, मात्र या कांद्याला उन्हाळ्यात तरी चांगला भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली जात आहे। मुख्य म्हणजे आता सध्या कांद्याचे दर खूप मोठ्या प्रमाणात पडले आहे। मात्र असं असलं तरी गेल्या वर्षाचा अनुभव बघता शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा कांद्याला पसंती दिलेली आहे आणि मजुरांकडून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आता कांद्याची पेरणी केली जात आहे। कांद्याला मोठ्या प्रमाणात खर्च असतो आणि त्या खर्चाच्या नुसार जर विचार केला तर कांद्याला चांगला भाव भेटत नाही। त्यामुळे कांद्याला सरकारने चांगला भाव द्यावा अशी मागणी देखील आता शेतकरी करीत आहेत। या कांद्या पिकाच्या लागवडीमुळे आता मजुरांना देखील रोजगार उपलब्ध झालेला आहे। त्यामुळे सध्या रोजगार मिळाल्यामुळे मजूर देखील समाधानी आहेत। त्यामुळे जास्तीत जास्त कांदा पेरणी यंदा देखील होईल आणि या कांद्याला चांगला भाव देईल अशी आशा या भागातल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।